भीती म्हणजे लिव्हिंगची भीती अशी होती की यांच्या घरी समजलं तर आई वडिलांना वाईट वाटेल. अच्छा. बाकी दुसरी बाकी कोणाची काय? समाज काय म्हणाल वगैरे काहीच भीती नाही वाटली. कारण की माझ्या भरपूर मैत्रिणींना म्हणजे सगळ्याच हा, हा. ज्या माझ्या क्लोज फ्रेंड आहेत सगळ्यांना माहित होतं की मी लिव्ह इन मध्ये राहते. कारण की तुमची पहिलीच गर्लफ्रेंड का? नाही. मग कॉलेजला असताना LLB ला असताना मला गर्लफ्रेंड होती, पण म्हणजे आमचं असं काही नव्हतं की लग्न होईल किंवा लग्न करायचंय, असं काहीच नव्हतं. ती केरळची असल्यामुळे म्हणजे आम्ही कधी विचारच नाही केला की लग्न करायचंय. लग्न करायचं. त्यावेळेस उन्हाळा होता, सगळे बाहेर झोपलेले असायचे. मग हे पण झोपलेले. मग मी म्हणजे त्यावेळेस पाहिले की हा दिसायला ठीक आहे बाबा. म्हणजे त्यावेळेस आवडला मला. गाव सोडताना पण मला कधीच वाटलं नाही की बाबा आमचं जुळून येईल. मग एकदा विचारून बघावं म्हणून मग विचारलं तर म्हणे नाही, मी नाही करणार आत्ताच लग्न. तुझी इच्छा असेल तर तू हो कर. म्हणजे मी कधी फोर्स नाही केला. आमच्या तिथंच तेच आमचे जे ओनर होते तेच म्हटले की तिथं- तुम्ही राहू शकता दोघे जण. क्या हा, बात आहे. हा. असे ओनर भेटले किती आनंदाची गोष्ट आहे. नमस्कार दोस्तांनो, आपल्या प्रेम करणारी माणसामध्ये आपल्या सगळ्यांचं आभाळ भरून स्वागत. खूप दिवसांनी भेटतोय. खरं तर आज आपल्यासोबत एक कपल आहे. दादा जे आहेत मुकुंद काळे ते लॉयर आहेत आणि आपल्या ताई ज्या आहेत त्या सोनाली काळे ह्या पोलीस आहेत कामानं. आणि वकील आणि पोलिसाची मस्त जोडी जमली आहे. आता ते कसं काम करतायत एकत्र त्यांच्या सहजीवनात त्यांची आपण स्टोरी ऐकणार आहोत. तर थँक्यू आमच्याशी बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं आम्हा सगळ्यांना तुमची प्रेमाची स्टोरी ऐकायला आवडेल की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तुमचं? लव्ह Love विथ marriage. अरेंज. लव्ह विथ अरेंज. ओके. हा. मग म्हणजे कसं प्रेम झालं कसं किंवा कसं केलं, काय स्टोरी एकंदरीत? तर सांग. हे माझं माहेर खेड हाच राजगुरुनगर. मुद्दा आहे. त्यावेळेस आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे. थोडा दुष्काळग्रस्त असल्यामुळे गाव दत्तक घेतलं होतं आणि त्यावेळेस गावात व्हॉलेंटियर म्हणून याची नियुक्ती केली होती. अच्छा. आम्ही आणि सांगतो. हा, ज्यावेळेस मी LLBच्या लास्ट इयरला होतो त्यावेळेस मग मला सोशलची जरा आवड होती आणि त्यावेळेस दुष्काळ सैनिक म्हणून होते आणि एका संस्थेमार्फत हिचा भाऊ सरपंच होता. ओके. हा, त्यावेळी मग यांच्या गावात मला जायचा योग आला. 3-4 दिवस राहायचा योग आला आणि दुष्काळ सैनिक म्हणून यांच्या गावात गेलो. त्यावेळेस ग्राउंड लेवल वॉटरची दुष्काळ होता, त्याच्यामुळे वॉटरची लेवल हे चेक करायचे होते. विहिरीचे बरोबर. लेवल चेक करायचे होते, डॅमचे लेवल चेक करायचे होत्या. मग त्यासाठी 2-4 दिवस यांच्या गावात राहण्यात आलं. मग त्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेस ही आम्हाला एकदम असं म्हणजे कधी वाटलंच नाही की बाबा हे आहे. आम्ही जस्ट आपल्या घरासारखं तिथं राहिलो. मग त्यावेळेस बोलणं झालं, आईवडिलांशी बोलणं होत होतं. बाकीचे लोक येत होते, सगळे चर्चा वगैरे, गावाचा डाटा कलेक्ट करणे, ह्याच्यामुळे गावात बऱ्याचशा लोकांचं संवाद व्हायचा, आईवडिलांशी संवाद व्हायचा. त्याच्यामुळे तिथनं खरी सुरुवात तिथनं झाली. अच्छा. म्हणजे काम करायला एक गेले आणि दुसरंच काम करून आलात असं झालं. पण मग तुम्हाला कसं कधी कळलं की हा आपण यांना आवडतंय किंवा तुम्हालाही आवडताय? हे 4-5 दिवस राहिले ना तिथे. मग जेवण वगैरे सगळं सोबत व्हायचं आमचं. आणि मग नंतर मी अकॅडमीला जायची दिवसभर. मग दिवसभर तर काही गाठभेट नसायची. मग रात्री जेवल्यानंतर मी अभ्यास करत बसायची उशिरापर्यंत रात्री. आणि मग आम्ही त्यावेळेस उन्हाळा होता, सगळे बाहेर झोपलेले असायचे. मग हे पण झोपलेले. मग मी म्हणजे त्यावेळेस पाहिले की हा दिसायला ठीक आहे बाबा. म्हणजे त्यावेळेस आवडला मला. आणि स्वभाव तर काय मी काय प्रत्यक्ष बोलले नव्हते. आणि बाकीच्यांशीच बोलताना बघितलं बा हा सगळ्यांशी प्रेमाने बोलतोय, विचारपूस करतोय, कामाची जाणीव आहे. माझ्या आई सारखं काकू तुम्ही हे काम करताय, ते काम करताय, त्रास होतोय का, किंवा छोट्या मोठ्या गोष्टीत मदत पण करायचे. अच्छा. मग तेव्हाच थोडं आवडलेले की यांना कामाची जाणीव आहे, बायकांना काय त्रास होतो त्याची ही थोडी जाणीव आहे. मग तेव्हा बोलणं व्हायचं? नाही. मग कधी कसं बघायचं कसं? मी अकॅडमीला पायी जायची. 3 किलोमीटर अंतर होतं. बस होती. मग तिथे मी पायी जायची. मग याचा मित्र म्हणजे गावातला एक मित्र झाला होता याचा. मग ते एक राऊंड मारायच्या गाडीवरती त्यावेळेस. मी पायी चाललेले असायचे. मग त्यावेळेस फक्त बस बघणं. त्याच्यानंतर मग हा नाशिकला गेला. नाशिकवरनं आला. पुन्हा 1-2 दिवस राहून हा पुण्याला गेला. मग जाताना याने माझ्या आई वडिलांचा नंबर नेला होता. अच्छा. मग आईला फोन करून विचारपूस की कशा आहे तुम्ही, कसे आहात, ती कशी आहे. आणि परत मग माझा नंबर कुठून मिळाला माहित नाही यांना. परत म्हणजे मग वकिलीसोबत जासूसी पण करत होते? अरे मग परत फोन सुरू झाले आमचे. आणि मी त्यावेळेस क्लासमध्ये असायचे आणि यांचे कंटिन्यू फोन असायचे की कुठे क्लासमध्ये का, तू काय करते वगैरे. पण मला डिस्टर्ब व्हायचं त्यावेळेस ना क्लासमध्ये. तर संध्याकाळी मग माझी 6ची बस असायची. मी बसमध्ये बसले की फोन करायचे, बाबा तुम्ही दिवसभर फोन नका करत जाऊ, त्रास होतोय वगैरे वगैरे. मग तेव्हा सुरुवात झाली की तुला मित्र आहे का, बॉयफ्रेंड आहे का,
किंवा अच्छा. अभ्यास कसा चालू आहे वगैरे. मग आमचे बरेचसे असे डिस्कशन असं असायचं की अभ्यास तू असा करत जा, असे पॉईंट काढत जा, ह्याने नाही का लक्षात राहील. आणि मग आमच्या अशाच गप्पा सुरू होत होत मग मला हे आवडायला लागले. ओके, क्या बात है. म्हणजे असं काही नव्हतं की ज्यावेळेस मी गेलो, ज्यावेळेस तिला पहिल्यांदा पाहिलं, की असं कधीच वाटलं नाही की बाबा ही चांगली आहे, म्हणजे गर्लफ्रेंड असावी किंवा असं काहीच नव्हतं की ठीक आहे, छोटी मुलगी आहे बाबा, ठीक आहे, व्यवस्थित आहे, असं काही. म्हणजे आणि तिथनं गाव सोडताना पण मला कधीच वाटलं नाही की बाबा आमचं जुळून येईल, हे होईल. त्याच्यानंतर अभ्यासाचे डिस्कशन व्हायला लागले, त्याच्यानंतर चर्चा व्हायला लागल्या, त्याच्यानंतर चर्चेची विचाराची देवाणघेवाण व्हायली. तेव्हा कुठेतरी जाणवायला लागलं की हा यार, म्हणजे हिचा स्वभाव म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसाच आहे. आणि त्यावेळेस माझं LLB लास्ट इयर होतं, त्याच्यामुळे आता प्रॅक्टिस करणार होतो. मग एक कुठेतरी लग्नाचा पण विचार डोक्यात होता. आणि असं नव्हतं की नुसतीच गर्लफ्रेंड करायची, मग केली तर बाबा आपल्याला लग्नच करायचंय, ह्या दृष्टीनं मी विचार करायचो. पण अच्छा. मग असं मी हिला कधी नाही म्हणायचं की बाबा हा, म्हणजे की असं मी कधीच म्हणजे तिला विचारलं नाही की गर्लफ्रेंड बनणार का वगैरे. हा, गर्लफ्रेंड बनणार का, काही. फक्त मग विचार हळूहळू जुळायला लागले, बोलणं वाढत चाललं. त्यावेळेस आवडीनिवडी कळायला लागल्या. वागणं तर बघितलं होतं तिनं. 4 दिवस मी त्यांच्या गावात राहिल्यामुळे तिच्या आईवडिलांनी माझं वागणं बघितलं होतं, माझं बोलणं बघितलं होतं, मला ऑब्झर्वेशन केलं होतं. त्याच पद्धतीने मी पण ही कशी काम करते, काय, म्हणजे त्या दृष्टीने कधीच बघितलं नाही. पण मग सकाळी उठून आपापलं काम करणे, हे करणे, ते करणे, स्वतःच पटकन उरकून कॉलेजला जाणे, म्हणजे क्लासला जाणे, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या होत्या. मग मी कधी कधी जाणवलं की हा, मुलगी आपल्याला अशीच हवी आहे. म्हणजे अच्छा. अशा मुली बऱ्याचशा बघितल्या होत्या की, पण म्हणजे असं कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ह्या मुलीबरोबर लग्न करायचं, त्याबरोबर. पण आता वय वाढलंय तर आता लग्न करायचं, सेटल व्हायचंय, तर ठीक आहे. मग एकदा विचारून बघावं म्हणून मग विचारलं तर म्हणे नाही, मी नाही करणार आत्ताच लग्न. मी सेटल व्हायला पाहिजे, हे व्हायला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही कधी हा विषय नाही काढला, पण ऍज अ फ्रेंड म्हणून आम्ही बोलत राहिलो. बोलत राहिले. मग सुदैवाने तिचं अकॅडमी नंतर भरती झाली. तर त्याच्यानंतर आम्ही बोलणं बंदच झालं जवळजवळ. म्हणजे म्हणजे भरती झाल्याने बोलणं बंद झालं. नाही, नाही, गावात अकॅडमीला मधल्या Academy. काळात. ज्यावेळेस ती गावात होती त्यावेळेस आम्ही थोडं थोडं बोलायचो कधीतरी, म्हणजे मैत्रिणीच्या फोनवर वगैरे आणि कधीतरी बोलायचो. माझ्या म्हणजे वडिलांच्या शेळ्या होत्या, शेतात शेड होतं. मग त्यावेळेस मग शेतात शेळ्यांना गवत चारायला जावं लागायचं. मग दुपारी गेली की मग फोन करायची मी यांना, कसं काय झालं हा. वगैरे क्या बात थोडेफार. आहे. मग गावात त्यावेळेस रेंजच नव्हती ना, मग अच्छा. त्या शेडच्या परिसरात थोडं नेटवर्क भेटायचं. अच्छा. मग त्यावेळेस फक्त विचाराची देवाणघेवाण झाली. त्यावेळेस वाटायला लागलं की हा यार, म्हणजे हे आपल्या मिळती जुळती आहे. मग हिला वाटलं की नाही मला माहित नाही. पण मग त्याच्यानंतर ही ज्यावेळेस अकॅडमीला गेली, त्याच्या 6 महिने कसलाच कॉन्टॅक्ट नाही. ओके. त्याच्यानंतर जनरली कॉन्टॅक्टच होत नव्हतं, की मी कधी होप्स नव्हत्या केले की हा बाबा आपलं होईल किंवा काय होईल. बरोबर. ते हळूहळू परत होत गेल्या सगळ्या गोष्टी. मग तुमची पहिलीच गर्लफ्रेंड का? नाही. मग कॉलेजला असताना, LLB ला असताना मला गर्लफ्रेंड होती, पण म्हणजे आमचं असं काही नव्हतं की लग्न होईल किंवा लग्न करायचंय, असं काहीच नव्हतं. ती केरळची असल्यामुळे म्हणजे आम्ही कधी विचारच नाही केला की लग्न लग्न करायचंय. करायचं. जस्ट फ्रेंड आहेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, फिरायचं सोबत, राहायचं सोबत. तर त्यावेळेस गर्लफ्रेंड असल्यामुळे मी हिचा कधी विचार नाही केला की ही माझी गर्लफ्रेंड व्हावी. ओके. हा. पण मग जेव्हा तुम्ही सोबत आलात तेव्हा त्यांना सांगितलं का मला गर्लफ्रेंड होती बरं का पहिली? हो. हा, मी Clear तिच्याशी केलं क्लिअर तुम्ही. केलेलं की मला गर्लफ्रेंड होती, की अशी होती, तिचा स्वभाव असा होता, तसा होता. मला आमचं खटके उडायचे, पण आपला स्वभाव जुळतोय, मिळतोय, तर तू मला म्हणजे व्यवस्थित वाटतेस, आणि मी तुला गर्लफ्रेंड म्हणून नाही विचार करत, की व्हायचं असेल तर ऍज पार्टनर हा लाईफ पार्टनरच हो, नुसतं गर्लफ्रेंड म्हणून मला काही नकोय. नकोय. अच्छा. हा, तुझी इच्छा असेल तर तू हो कर, म्हणजे मी कधी फोर्स नाही केला. पण तुम्हाला असं वाटलं नाही का की पहिलं पण एका रिलेशनशिप मध्ये होते बरं का, ब्रेकअप झालं, माझ्यासोबत टिकेल याची खात्री काय? नाही, स्वभाव एवढा आवडला होता ना, विश्वास होता ना, ज्या ती क्लिअर केलं होतं. मला फोटोही दाखवला होता तिचा. आणि ज्या ती म्हणजे यांचं आई वडिलांविषयी प्रेम, गावाकडची आपुलकी, त्यांना त्यामुळे त्याच लेवलची मुलगी पाहिजे होती, कॅरेक्टरची, नाही का, की गावाकडे राहू शकते, आपल्या आई वडिलांना ऍक्सेप्ट करू शकते, आई वडिलांना सांभाळू शकते. त्यांनी ते अच्छा. त्यांना मी आवडली होती, म्हणजे त्याचं कारण तेच होतं ओके. की ही गावाकडची आहे, गावाकडच्या परिसरात रुळलेली आहे, त्या वातावरणात राहिलेली आहे, आणि त्यांना तशीच हवी होती. आता म्हणजे हल्लीचा जर ट्रेंड पाहिला तर बऱ्याचदा असं होतं की मुलगी जर आपल्यापेक्षा जास्त कमवायला लागली तर मुलगी सोडून देते आणि पुढे जाते, दुसरा तिच्यापेक्षा जास्त कमावणारा मुलगा बघते. तर मग असं काही झालं का तुमच्यात, किंवा एक तर एकंदरीत मनात विचार आला का? आता हा ट्रेंड किती बरोबर आहे किती चुकीचा आहे मला माहिती नाही, किंवा त्या वादातही पडायला नको, पण तुम्हाला असं जाणवलं का की मी यांच्यापेक्षा जास्त कमवते ना, आता सरकारी नोकरी आहे माझ्या हातात, कशाला सरकारी नोकरीवालाच बघायचा आहे का? असं नाही झालं? नाही, कधीच नाही वाटलं. का बरं? कारण की त्यांचा सपोर्ट एवढा असतो ना प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आता माझं फील्ड सोडलं
तरी त्या ठिकाणी मी त्याच्या सपोर्ट शिवाय काहीच करू शकत नाही. आणि फील्डवरती पण एवढा काही आमच्या म्हणजे अडीअडचणी असतात किंवा दिवसभराचं रुटीन एवढं डिस्टर्ब झालेलं असतं, चिडचिड होते कधी सुट्ट्यावरनं कधी ड्युटीवरनं. पण हा सपोर्ट एवढा महत्वाचा आहे ना की घरी गेल्यानंतर मानसिकता एकदम शांत होऊन जाते. अच्छा. त्याच्यामुळं पैसा हा मॅटर करतच नाही. नाही करत आहे. क्या बात आहे. तुम्ही मगाशी मला पर्सनल मध्ये सांगताना असं म्हटलात की लग्नाच्या अगोदर लिव्ह इन मध्ये राहिलात तुम्ही. कसा होता तो काळ किंवा तो प्रवास कसा होता लिव्ह इन मध्ये राहण्याचा? लिव्ह इन मध्ये राहण्याचा प्रश्न म्हणजे आम्ही मैत्रिणी होतो. आम्ही म्हणजे 5 जणींचा actually, ग्रुप होता आमचा अकॅडमीचा. ज्यावेळेस हे ह्याला गेली होती म्हणजे ट्रेनिंगला गेली होती हम्म. नागपूरला. नागपूरहून आल्यानंतर मग मला पुण्यातलं बऱ्यापैकी माहिती होतं, मी बरोबर. प्रॅक्टिस करत होतो. तर मग ह्यांना रूम्स हवी होती. मग गोखलेनगरला मी 1 BHK बघून दिलं यांना. मग कालांतराने 1 महिन्याने काय झालं की यांच्या मुलींचे भांडणं झाले का, नाही नाही, लग्न झाले लग्न एक 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 दोघीचे लग्न झाले आणि ते सगळ्या मुली जिकडे तिकडे चालल्या. अच्छा. मग ही एकटीच राहिली, तर राहणार कुणाबरोबर? आणि मी असं भेटायला वगैरे जायचो. तर मग म्हटलं यार आपण दोघं राहूया, तुझी इच्छा असेल तर. मग आम्ही मी कारण दोघांनी की डबा मी रोज यायला द्यायची हा म्हणून. ओके. तर सकाळ संध्याकाळचा डबा माझ्याकडून हा असायचा. मग नंतर म्हटलं मग डबा रोज यायचं जायचं आणि मलाही कोणीतरी हवं होतं सोबत ना, एकटी हा मी कशी बरोबर. राहणार. मग आमच्या तिथंच तेच आमचे जे ओनर होते तेच म्हटले की तिथं- तुम्ही राहू शकता दोघे जण. क्या हा, बात आहे. हा. असे ओनर भेटले किती आनंदाची गोष्ट हा, आहे. त्यावेळेस त्यांनी म्हणजे पहिलीच ओळख झालेली होती, रूम मीच बघितल्यामुळे ते. आणि आमच्या दोघं, माझा स्वभाव हिचा स्वभाव ओळखला त्यांनी. मग ती म्हणे आता तुम्ही रूम सोडताय तर मग तुम्हाला राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला दुसरी रूम देऊ. मग त्यांनी ओके. आम्हाला दुसरी रूम दिली, तिथंच त्याच बिल्डिंग मध्ये छोटी रूम दिली. मग आम्ही तिथं दोघं जण राहायला लागलो. क्या बात आहे. पण मग भीती नाही वाटली का आजूबाजूच्या समाजाची की आपण आता लिव्ह इन मध्ये राहतोय लग्नाच्या अगोदर? म्हणजे आजूबाजूचं जर वातावरण पाहिलं तर कुठेतरी प्रेमाच्या विरोधात तयार होतंय. खरं तर प्रेम करणारी माणसं वाढली पाहिजेत, पण ते उलट होत चाललंय. तर भीती नाही का वाटली अशी? भीती नाही वाटली कारण की आम्ही आमचं लग्नाचं तर फिक्स होतं. काही झालं तरी लग्न करायचं. कारण की माझ्या घरून तर सपोर्ट होता, याच्या बहिणींनाही माहिती होतं. आणि त्याच्यामुळं भीती म्हणजे लिव्हिंगची भीती अशी होती की यांच्या घरी समजलं तर आई वडिलांना वाईट वाटेल. अच्छा. बाकी दुसरी कोणाची बाकी समाज काय म्हणाल वगैरे काहीच भीती नाही वाटली. कारण की माझ्या भरपूर मैत्रिणींना म्हणजे सगळ्याच हा, हा. ज्या माझ्या क्लोज फ्रेंड आहेत सगळ्यांना माहित होतं की मी लिव्ह इन मध्ये राहते. कारण की सगळ्या मैत्रिणींना ओळखत. कसा होता लिव्ह इनचा अनुभव? कसा होता? काय फायदा झाला लिव्ह इन मध्ये राहिल्याचा? लिव्ह इन मध्ये राहण्याचा फायदा एक झाला की आम्ही सोबत राहिल्यामुळं आमच्या दोघांनाही अडीअडचणी आल्याच नाहीत कोणत्या गोष्टीला, किंवा बाहेर फेस करताना काही काही गोष्टी येतात त्या एकत्र राहिल्यामुळे आल्या नाहीत. सोबत राहिल्यामुळे याच्यात जेवणाचे हाल झाले नाहीत सगळ्यात महत्वाचं. कारण की जो डबा द्यायला लागत होता तो वाचला. पुन्हा मार्केटवरनं किराणा सामान भरायचं, भाजीपाला वगैरे आमच्या वेळेनुसार आम्ही ऍडजस्ट करायला लागलो सोबत राहिल्यामुळे. आणि स्वभाव तर पहिलेच माहिती होतं, पण आणखी आम्ही स्वभाव परफेक्ट माहिती झाले की लग्नानंतर काय प्रॉब्लेम होतील, आम्ही एकमेकांना ऍडजस्ट करू का, ते तो समजलं. स्पेस भेटला आम्हाला, हा, आम्हाला- एकमेकाला ओळखण्याचा तो स्पेस भेटला. अच्छा. मग हा. त्याच्यामध्ये आता जर नवीन कोणी प्रेम करत असेल आणि पुढे जायचा विचार करत असेल तर तुम्ही किती प्रेफर कराल की हा तुम्ही लिव्ह इन मध्ये राहून एकदा ट्राय तरी करून बघा? कराल का असं प्रेफर कोणाला? नक्कीच कराल. कारण की काय, लिव्ह इन मध्ये ज्यावेळेस आपण राहतो ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळून येतात. राहणं, वागणं, छोट्या छोट्या सवयी, छोट्या मोठ्या सवयी असतात, किंवा कशा पद्धतीने आपण एकमेकाला ट्रीट करतो. ज्यावेळेस तुम्ही 24 तास म्हणजे सोबत राहता, बरोबर. बराचसा वेळ एकमेकासोबत काढला जातो. तर बऱ्याचशा गोष्टी ओपन अप होतात. की नुसतं बोलणं, नुसतं भेटणं, 1-2 दिवसांनी, 1-2 दिवस सोबत राहणं, ह्याच्यापेक्षा सोबत कंटिन्यू राहिलं तर बऱ्याचशा गोष्टी ओपन होतात. मग ह्याच्यातनं खूप काही कळून येतं, जे आता सध्या चाललंय की लग्नानंतर डिवोर्सचे हा, प्रकार लगेच डिवोर्सचे घडतात. प्रकार ते वाढलेत. अगोदरच म्हणजे हा. लाईफ डिस्टर्ब न होता काय ते कळून येतं की बाबा खरंच. आणि मी ऍक्च्युली म्हणजे काय झालं, तिला ज्यावेळेस मी म्हटलं की मला तू आवडतेस, आणि त्यावेळेस ती पोलीस पण नव्हती झालेली. अच्छा. पण मी ठरवलं की यार म्हणजे पोलीस नाही झाली तर मी हिला सांभाळू शकेल. बरोबर. माझी शेती आहे, काही नाही झालं तर आम्ही शेती करू बाबा, माझी प्रॅक्टिस तर आहेच. पण मग त्यावेळेस ती म्हणायची नाही, मी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत तुला हो म्हणणार नाही. अच्छा. क्या बात आहे. हे हा. बढिया आहे. तर शेवटपर्यंत तिनं म्हणजे ज्यावेळेस ती सिलेक्शन झालं त्यावेळेस ती मला हो बोलली. पण त्यावेळेस ओके. तोपर्यंत आम्ही कधी एकमेकाला भेटलो पण नाही, बोलायचोच फक्त, फोनवरतीच बोलायचं. फोनवरतीच बोलायचं. क्या बात आहे. ज्यावेळेस तिचं सिलेक्शन झालं, पण मी तिला स्पष्ट सांगितलं तुझं सिलेक्शन नाही झालं. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, ज्यावेळेस लिस्ट लागली त्यावेळेस ही वेटिंग लिस्टवर होती, सिलेक्शन झालं नव्हतं, ही रडतच होती 2-3 दिवस की माझं सिलेक्शन नाही झालं. मी तिला स्पष्ट सांगितलं, हे बघ मी तुला असे एक्सेप्ट केले, तू नोकरी असो किंवा नसो, बरोबर. म्हणजे मला हे मायने नाही करत की तुझं म्हणजे लग्नचा म्हणजे नोकरीच असावी तुझी. पण ते सुदैवाने परत वेटिंग लिस्टवर तिचा एक 10-15 दिवसांनी नंबर लागला. पण त्याच्यात 15 दिवस असे
हिचे वस्ट गेले की हिरोडायची सारखंच एवढं कष्ट केलंय, हे केलंय, ते केलंय. खरंय. पण ते सुदैवाने सगळ्या गोष्टी झाल्या. घरी कसं सांगितलं? घरी माहिती होतं का लिव्ह इन मध्ये राहताय? लिव्ह इन मध्ये माझ्या आईच्या लक्षात आलं होतं सांगायच्या अगोदरच. सांगितलं नव्हतं पण की बोलण्यातनं माझ्या मी आईला सगळं सांगायची. अच्छा, त्याच्यामुळे बोलण्यातनं माझ्या असं नकळत गेलेलं असावं कधीतरी की आम्ही सोबत हा राहतोय म्हणून. राहतोय. तर घरून काही अडचण नाही आली. फक्त कसं आई वडिलांचं एक म्हणणं असतं, बाबा राहताना व्यवस्थित राहावा हा, तुम्ही. आपली बरोबर. 4 लोकात इज्जत नाही गेली पाहिजे असं असं राहा. राहा तुम्ही, काही अडचण नाही. क्या बात आहे. पण मग तो घरच्यांसोबत हा जो संवाद आहे की आपली मुलगी, आपला मुलगा लग्ना अगोदर लिव्ह इन मध्ये राहतोय, म्हणजे ही एकमेकांना ओळखण्याची खूप छान हो. सुंदर पद्धत आहे. हो. पण समाजात ती मान्य नाही खुलेपणानं अजूनही. हम्म. तर घरच्यांसोबत तो संवाद कसा झाला किंवा त्या संवाद करण्याची गरजच लागू नये याच्यासाठी तुम्ही आधी असं काय नातं घरच्यांसोबत तयार केलं होतं की त्यांना काय वेगळं वाटलं नाही? नातं म्हणजे असं की आता याला चांगलीच आई वडील ओळखत होते माझे, आणि हा भेटतो मला आता लग्न करायचं, तर हे आई वडिलांना माहित होतं यांनी विचारल्यामुळं. आणि मी पोलीस झाल्यामुळे तर फिक्सच झालं होतं की लग्न करायचंय. बरोबर. फक्त लग्न लगेच करायचं नाही असं होतं. हम्म. तर मग आता पुण्यात आई म्हटली की मैत्रिणी सोबत नाहीये, तू एकटी कशी राहणार? एकटी राहणं ठीक आहे, तू पोलीस आहे, पण शेवटी रात्री तरी एकटी नाही का भीती वाटतेच. खरंय. ठीक आहे म्हणे, तुम्ही लग्न आज न उद्या लग्न होणारच आहे तुमचं, मग काय अडचण नाही म्हणे, राहू शकता तुम्ही. क्या बात आहे. ती ओळख असल्यामुळे आणि आम्ही स्पष्ट सांगितलंच नव्हतं की आम्ही सोबत राहतोय. अच्छा. माझे कधीतरी फोन व्हायचे दिवसात एखादा किंवा 2 हम्म. दिवसातनं. मग ऑलरेडी ही रूम करून राहत होत्या म्हणून आई पीठ वगैरे द्यायची. अच्छा. मग हळूहळू मी पण सांगितलं, मी आमच्या घरी सांगितलं मी रूम केली, मित्राबरोबर राहतोय. मग आमच्या घरनं पण यायला लागलं. अच्छा. पण ते हळूहळू त्यांना डाऊट यायला लागला. ओके. म्हणजे बोलणं हे ते किंवा काहीतरी दोघांकडून सारखंच येते. हा. आणि परत मग हळूहळू त्यांना कळलं की बाबा हे म्हणजे मला काय झालं, मुलगी बघायला चालू केल्या ओके. घरच्यांनी. आणि मी म्हणायचं मला नाही करायचं आता. अच्छा. आणि स्थळ चांगले चांगले यायला लागले. मग त्याच्यामुळे आई वडिलांना वाटायचं की यार तू लग्न हो का नाही म्हणत, हा. एवढी चांगलं स्थळ येतंय, एवढा हुंडा येतोय, समोरची पार्टी लगेच तयार आहे, तू नाही का म्हणतोस? मग हळूहळू त्यांना कळलं की नाही यार कुठंतरी पाणी पाणी मुरतंय. मुरतंय. हा. आणि मग लग्नाच्या आधी ही एकदा घरी येऊन गेली. मग घरी येऊन राहिल्यानंतर सगळ्यांनी ऑब्झर्वेशनच्या पोझिशन मध्ये होते. पण हिचा स्वभाव, हिचं वागणं, त्याच्यामुळे ते सगळ्यांना फील झालं की यार म्हणजे हा एकमेकाला ओळखतात तर ठीक आहे. आणि मुलगी ठीक आहे, म्हणजे कमवते, स्वभाव चांगला आहे, एकाच कास्टचे, तर ते सगळ्या गोष्टी हे झाल्या. हुंडा घेतला का लग्नात? नाही, हुंडा नाहीच घेतला. हुंडा नाही घेतला. वा. आणि अगोदर तर एवढ्या मुली हुंडा देणाऱ्या मिळाल्या होत्या, मग ह्यांच्याकडून का नाही घेतला? हा, म्हणजे आता आम्ही मराठवाड्यातल्या तिकडे हुंड्याची प्रथा आहेच. अच्छा. म्हणजे मुलाला बघायला जायचंय, मुलाला शेती किती त्या हिशोबाने हुंडा असतो. म्हणजे काहीचे अशा पण ऑफर होते की एवढा एवढा हुंडा देत आहेत, मुलगी चांगली आहे, डीएड झालेली आहे, शिक्षिका आहे, मग तुम्ही करा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि लोकांचे फोर्स व्हायचे, म्हणजे फोर्सफुली विचारायचे काय अडचण काय आहे, मुलगी चांगली आहे, म्हणजे प्रॉब्लेम कशात आहे? बरोबर. म्हणजे मुलगा नाही का म्हणतोय, म्हणजे असं. आणि ते रिलेटिव्हच असायचे, ते आम्हाला पण ओळखायचे. मला डायरेक्ट म्हणे तुझं नाही का म्हणतोस तू, हे सांग. मुलगी दिसायला चांगली आहे, डीएड आहे, कमवते, हुंडा द्यायला तयार आहेत, आणखी काय प्रॉब्लेम काय? अशा गोष्टी व्हायला लागल्या. खरंय. पण मग आता जेव्हा लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्ना अगोदरचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम काय फरक झालाय का? नाही, थोडं कण मात्रही काहीच फरक नाही, जसे पहिले होतो तसेच आहेत. आणखी लग्नाला आता 5-7 वर्ष झाले, पण कधीच नाही जाणवलं की लग्नाआधी जसे भांडणं व्हायचे, तोच प्रांजळपणा, तोच बिनधास्तपणा, तीच मस्करी, तेच प्रेम, तीच कामात मदत करणं, तेवढाच सपोर्ट. लग्नाच्या आधी जेवढं रुसायचं तेवढंच आता पण किंवा लग्नाच्या अगोदर माझं म्हणजे बायकांचं असतंच की नवऱ्यानेच म्हणायला पाहिजे, मित्रांनीच म्हणायला पाहिजे. तर माझं चुकलं तरी सॉरीच म्हणतो, तेच पुरुषांना असंच म्हणावं लागतं, है की नाही? क्या बात आहे. मग आताचा जो काळ आहे, आजूबाजूच्या घटना घडत आहेत, त्या काळात तुम्हाला काय कसं वाटतं की प्रेम करणारी माणसं वाढली पाहिजेत की कमी झाली पाहिजेत? कसं बघता तुम्ही? हा, प्रेमाच्या अर्थ तर खूप आहेत. जे 14 ते 18च्या आतलं प्रेम असतं ते शरीर आकर्षणाचं असतं. अच्छा. आणि 18च्या पुढचं प्रेम थोडं मॅच्युअर होत चालतं, चांगलं वाईट समजायला लागतं. प्रेम करणं गरजेचं आहे, पण ते प्रेम ओळखता आलं पाहिजे की त्या प्रेमातनं समोरच्याला कोणता फायदा पाहिजे, ते किती खरं आहे, ते कुठपर्यंत निभावलं जाणार आहे. ओके. नाहीतर आजकाल खूप अडचणी होतात. आता माझ्या फील्ड मध्ये मी बघते, तर प्रेम करा, पण ज्याचा त्रास आपल्या आई वडिलांना नाही झाला पाहिजे आणि स्वतःला वैयक्तिक नाही झाला पाहिजे.
की माझ्यासोबत ही मैत्रीण होती, 1-2 वर्ष राहिली आणि मला सोडून गेली. हा, हा. तर एवढं स्वतःही त्रास करून घ्यायची गरज नाही. म्हणजे आमचं पहिल्यापासून क्लिअर असायचं हम्म, हम्म, हम्म. की बाबा तुला आवडतंय ना, ठीक आहे, करायचंय ना तर करू, बरोबर. नसेल तर नाही. म्हणजे एवढं म्हणजे एकमेकांना सांभाळून घेऊन कोणती गोष्ट हा, किंवा पण- पहिलाच फोकस ठरला पाहिजे की आपल्याला काय हे करायचं. रिलेशन कुठपर्यंत ठेवायचे. की एवढं- अगोदर लग्नाची आता बरेचसे असं होते की लग्नाचे आमिष दाखवले जातात आणि मग मुली त्याला बळी पडतात. बळी. तर असं प्रेम आता तसं प्रेम ज्याच्या त्याच्या अँगलने जे ते घेतं. पण एवढं मोकळी ठेवता येते का? जसं तुम्ही म्हटलात की बघ बाबा आपलं जमलं तर आपण राहूयात सोबत, नाहीतर आपण आपल्या वेगळ्या मार्गाने जाऊ. एवढं मोकळी ठेवता येते का? एवढं सहज शक्य असतं का ते? नाही, ते प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. अटॅचमेंट असतात, सोडणं शक्य नसतं ऍक्च्युली, पण त्या लेवलला मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला फ्रीडम दिला पाहिजे, प्रत्येकाच्या मन ओळखता आलं पाहिजे. हे आम्ही पहिल्यापासून दोघांनी एकमेकाचं केलं, त्याच्यामुळे आजपर्यंत आमची कधीही भांडणं झाली नाहीत. अशी मोठी भांडणं तर कधीच नाही. भांडणं कुठं छोट्या छोट्या गोष्टीवर, ती पण म्हणजे तेवढीच, त्याच्यानंतर कधीच नाही. एकमेकांना आय लव्ह यू म्हणता का? असं नेहमीच. तेच होतं. आमच्या सगळ्यांसमोर म्हणाल का? कितीतरी वेळा होतो. कितीतरी वेळा होतं? होतो. हो, कशा पद्धतीनं म्हणता? म्हणजे रुसलो, समजा एक तास जर नाही बोललो तर आम्ही मग चॅटिंगला बोलायला चालू करतो. व्हॉट्सअप चॅटिंग करतो. ओके. तुझं हे चुकलं त्याच्यामुळे मला राग आला. मग अच्छा. ती पण म्हणजे तुझं असं केल्यामुळे मला राग आला. मग आम्ही म्हणतो ठीक आहे आता सॉरी, मग ठीक आहे, लव्ह यू. ओके. किती गरजेचं आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगणं एकमेकांना हा, व्यक्त लग्नानंतरही, होणं हा? खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं आहे. आपण व्यक्त होत नाही राहिलो तर आपल्यात तिसरी व्यक्ती इंटर करण्याची शक्यता खूप असते. ओके. तर व्यक्त झालं पाहिजे सारखं हो. सारखंच. म्हणजे आणि ते त्याला खूप गरजेचं आहे. त्याने वेगळ्याच फिलिंग येतात आणि आपण वय होतं हे भासतच नाही. आपण नाही. अजूनही तरुण आहे. म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटतं की आमचं लग्नच नाही झालं. आम्ही असं एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कपल आहे असं वाटतं मला. हा. क्या बात आहे, वा. आमच्या सगळ्यांसमोर एकमेकांना तुम्ही कसं आय लव्ह यू म्हणता दाखवा की एकदा आम्हाला. आम्ही असं म्हणण्यापेक्षा व्हॉट्सअपवर जास्त तोंडी नाही म्हणत. म्हणजे माझ्याकडनं मेसेजवर खूप असतं आणि हा, याचं असंही बऱ्याचदा की असंही सोन्या बोलतो. खूप प्रेम करतो रे बाळा मी तुझ्यावर, अरे लव यू सारखं झालं असतं. प्रेमानं काय म्हणता तुम्ही त्यांना? आम्ही एकमेकांना नकटाच म्हणतो. अय्यो, अच्छा, क्या बात आहे, भारी आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे हा जो प्रवास पुढे सुरू झालाय, म्हणजे लिव्ह इन म्हणजे प्रेम, लिव्ह इन नंतर लग्न आणि मग आता तुम्ही सगळे फॅमिली एकत्र राहताय, तर या सगळ्या प्रवासानंतर असं कधी होत नाही का की झालं नाही का की नाही बाबा आता थोडंसं थांबूयात आणि दुसरा करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा कामाच्या बाबतीत म्हणा किंवा घरचे काहीतरी टाकतायत, अपेक्षांचं ओझं टाकतायत, तर मग त्याच्यात असं होत नाही का दोघांच्या बाबतीत की तुझ्या घरच्यांकडून माझ्यावर एवढं आलंय, तुझ्या घरच्यांकडून माझ्यावर एवढं आलंय आणि मग त्याचा ताण होऊन दोघांमध्ये काहीतरी भांडणं किंवा त्या भांडणांवरती काहीतरी इलाज असं कधी झालंय का, होतंय का? नाही, कधीच नाही. त्याला काय कारण? म्हणजे आताच्या आमच्यासारख्या लोकांनी काय म्हणून घ्यावं की असं होणार नाही आमच्यात? तेवढी आमची अंडरस्टँडिंग आहे की बाबा म्हणजे आम्ही सगळं प्रॅक्टिकल हे करतो. कधी आवाजावी एक्सपेक्टेशन ठेवत नाहीत आणि कधीच म्हणजे असं नसतं की आमच्या आता इव्हन आता मी पुण्यात राहतो, माझ्या आई वडील सोबत आहेत. ओके. तर आजपर्यंत असं कधीच झालं नाही की हिचं आणि माझ्या आईची भांडणं झालीत. क्या बात आहे. आणि किंवा आई मला कधी म्हणली नाही की ही अशी वागते बघ. तर माझी बहीण पण जवळ आहे, पण बहीण पण कधीच नाही म्हणली की ही तुझी बायको आहे थोडी अशी वागते बघ, हिचं चुकतंय बघ. असं कधीच नाही झालं. अच्छा, 5 वर्षात कधीच नाही झालं. क्या बात आहे. कधी कधी माझ्या म्हणजे आमच्या सासू सुनेमध्ये पण यांच्याविषयी चर्चा असतात. हा. की म्हणजे आमची मैत्री एवढी अशी बॉन्डिंग आहे ना की गप्पा मारायला लागलो की 3-3 तास जातात ते कळत नाही आम्हाला. एवढं बॉन्डिंग छान आहे आमच्या सासू सुनेमध्ये किंवा ननंद असतील माझ्या. मैत्रीचं रिलेशन एकदम म्हणजे त्यांची तिसरी मुलगी. माझे सासरे तर अजून मला आवाजावर घालतात. अरे तुरे कधी बोलत नाहीत, खूप रिस्पेक्टफुली आणि प्रत्येक गोष्ट मला विचारूनच की बाळा आपल्याला असं करायचंय. तर खूप रिस्पेक्ट मिळतो घरात पण. क्या बात आहे. म्हणजे हे भारी आहे खरं तर. म्हणजे तुमचं प्रेम आणखीन बहरत जावं मस्त आणि आपण अशाच आणखीन प्रेम करणाऱ्या माणसांना भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.